रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव तालुक्यातील दुष्काळ मदत निधीत अपहार प्रकरणी दोषी अधिकारी कर्मचारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली आहे। निधीत अपहार प्रकरणी यापूर्वी तिघांचं निलंबन केले। संजय पाटील आणि अविनाश पाटील यांच्यावर आज निलंबनाची कारवाई केली आहे। संचालक मंडळ अपहार करणाऱ्यांना पाठीशी घालणार नाही। अपहाराची सर्व जबाबदारी शाखा व्यवस्थापक, फील्ड ऑफिसर आणि तालुका अधिकाऱ्यांवर निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्हा बँकेत अधिकारी कर्मचारी यांच्या बैठकीनंतर अध्यक्ष नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी पत्रकार बैठक तसेच आजवर निधीत झालेल्या अपहाराची माहिती दिली। अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तासगाव येथील मार्केट यार्ड शाखेत दुष्काळ मदत निधीत 56,33,000 रकमेचा अपहार झाला। त्यानंतर तासगाव तालुक्यातील मार्केट यार्ड शाखेसह निमणी, हातनूर आणि सिद्धेवाडी शाखेतही अपहार झाल्याचे उघडकीस आले। 4 शाखांमध्ये 2,43,00,000 अपहार झाला असून त्यातील 93 लाख रुपये वसूल झाले। उर्वरित 1,53,00,000 रुपयांची वसुलीसाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत। जिल्हा बँकेने कर्मचारी पगारवाढीचा करार, बोनस आणि चांगल्या सुविधा दिल्या असतानाही अपहार करणाऱ्या एकही कर्मचारी अधिकारी यांना पाठीशी संचालक घालणार नाहीत। उलट बैठकीत कारवाईचे अधिकार प्रशासनाला देण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। राज्य सरकार निवडणुकीच्या मोडमधून बाहेर पडले असेल तर दुष्काळाच्या मुद्द्यावर लक्ष द्यावे। दुष्काळाच्या प्रश्नांवर बैठक घेतली पण अनेक पालकमंत्री गैरहजर होते। मग मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलाय। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यात म्हटलंय की मागील वर्षी हवा तसा पाऊस झाला नाही म्हणून संपूर्ण राज्याला दुष्काळाची झळ बसणार हे आम्ही विरोधक म्हणून नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापासून सांगत आलोय। मात्र देशातील आणि राज्यातील राज्यकर्त्यांना निवडणुकांच्या जुळवाजुळवीतून उसंत मिळाला तर याकडे लक्ष दिलं जाईल ना, असा टोला त्यांनी लगावलाय। राज्यातील एकूण 19 जिल्ह्यातील 40 तालुक्यात गंभीर आणि 16 तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता। राज्यातील एकूण 2,292 महसुली मंडळांपैकी 1,532 महसुली मंडळात दुष्काळ जाहीर केला होता। मात्र आज राज्यातील 75% जास्त भाग दुष्काळाच्या छायेत आलाय। राज्यातील धरणांमध्ये 10 ते 20% इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे। उजनीत 0% पाणीसाठा आहे तर जायकवाडीत 5.65% आहे। अहमदनगर जिल्ह्यातील मुळा, निळवंडे, भंडारदरामध्ये फक्त 9% पाणी उपलब्ध आहे। अशा परिस्थितीत सरकार पाण्याचे टँकरही उपलब्ध करत नाही, जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देत नाही। मागे मराठवाड्यात फक्त शोबाजीसाठी मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती का, असा सवाल जयंत पाटील यांनी केलाय। नेमिनाथ नगर येथील बंद बंगला फोडून घरफोडी करणाऱ्या सराईत चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने धामणी रोडवर सदरची कारवाई केली आहे। या चोरट्याकडून चोरीतील मुद्देमालापैकी चांदीचे दागिने, घड्याळ असा 52,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। दीपक संगीता गंगाप्पा आवळे असं अटक केलेल्या चोरट्याचं नाव आहे। फिर्यादी नेत्रा सोरप या आपल्या कुटुंबियांसोबत विश्रामबाग परिसरातील नेमिनाथ नगरमध्ये असणाऱ्या सुमन बंगल्यात राहतात। रविवार दिनांक 19 मे रोजी कुटुंबियांसह बंगल्याला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते। यावेळी अज्ञात चोरट्यांनी घराजवळ कोणी नसल्याचं पाहून बंगल्याच्या मुख्य दरवाजाची कडी कापून घरात प्रवेश केला। घरातील महागडी घड्याळे, सोन्या चांदीचे दागिने आणि रोकड असा 5,43,000चा मुद्देमाल लंपास केला होता। सोमवार दिनांक 20 मे रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास नेत्रा या घरी परतल्या असत्या। त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली। त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने तपास सुरू केला। यावेळी पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे हे धामणी रोडवर पेट्रोलिंग करत होते। यावेळी संशयित दीपक आवळे हा पाठीला सॅक अडकवून संशयितरित्या फिरताना दिसला। त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्या सॅकमध्ये चांदीचे आणि इमिटेशन दागिने मिळाले। दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने 8 दिवसांपूर्वी सोरप यांच्या घरी चोरी केल्याचं सांगितलं। यावेळी त्याच्याकडून 52,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे।
महाराष्ट्र शासनाने 27 फेब्रुवारी रोजी SEBC प्रवर्ग बनवून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाय। याबाबत शासनाने जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र वाटपाचे आदेश दिलेत। सद्यस्थितीला शासनाने अनेक विभागाच्या नोकर भरती संदर्भात जाहिरात बदलून SEBC पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे। याशिवाय काल घोषित झालेला 12वीचा निकाल लक्षात घेता लवकरच शैक्षणिक प्रवेशाला सुरुवात होणार असल्याने शासकीय सेवेसाठी अर्ज करणारे सर्व उमेदवार आणि शैक्षणिक प्रवेश यासाठी ई-सेवा केंद्राकडून दाखल देण्यास विलंब केला जात असून सदर प्रकरणे तहसीलदार कार्यालयात प्रलंबित असल्याचं सांगण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी वारंवार येत होत्या। हीच अवस्था सर्व समाजातील लोकांच्या बाबत आहे। समाज कल्याण विभाग, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सांगली या समितीकडून देखील जात प्रमाणपत्र देण्याकरिता कारणे देऊन विलंब केला जातोय। यासाठीच आज आमदार सुधीर गाडगीळ यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली दाखले द्यायला होत असलेला विलंब दूर करण्यासाठी आपणाकडून सर्व तालुका तहसीलदार यांना आदेश देण्यात यावेत आणि प्राधान्यक्रमाने जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, रहिवासी दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे जलद गतीने देण्याच्या सूचना कराव्यात असं सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी आमदार सुधीर दादांना सांगितले की प्राधान्यक्रमाने सर्वांना दाखले दिले जातील आणि कोणाचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी खात्रीही दिली। कॅफे हाऊसमधील घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आलाय। पोलीस अधीक्षकांनी सांगली आणि मिरजेतील कॅफे चालकांची बैठक घेत त्यांना सक्त सूचना दिल्या आहेत। कॅफेत प्रथमदर्शनी CCTV बसवावेत, संशयित लोकांबाबत चौकशी करून त्यांची माहिती पोलीस ठाण्यांना द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावे, कॅफेमध्ये चालणारे कोणतेही गैरप्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत अशा सूचना त्यांनी यावेळी बैठकीत दिल्या। तसेच ज्या कॅफे चालकांनी अद्याप परवाने घेतले नाही त्यांनी ताबडतोब परवाने घ्यावेत, अन्यथा कारवाई करू असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिलाय। सांगलीतील 100 फुटी रस्त्यावरील हँगऑन कॅफेत गुंगीचा औषध देऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला, त्यानंतर शहरात संतप्त पडसाद उमटलेत। शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी 3 कॅफेंची तोडफोड केली। या घटनेच्या उद्रेकानंतर पोलीस प्रशासन जागं झालंय। पोलीस अधीक्षकांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेत सक्त सूचना दिल्यानंतर त्यांनी सांगली आणि मिरजेतील कॅफे चालकांची बैठक घेतली। पोलीस मुख्यालयात झालेल्या बैठकीत अपर अधीक्षक ऋतू खोकर, शहर विभागाचे उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, मिरज विभागाचे उपाधीक्षक प्रणील किल्डा, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे, संजय मोरे, बयाजीराव कुरळे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। जिल्ह्यात पणन मंडळाकडून आंबा महोत्सव हा उपक्रम आयोजित केलाय, त्यामुळे सांगलीतील ग्राहकांना खात्रीशीर आणि दर्जेदार केशर आणि हापूस आंबा उपलब्ध होतोय। उत्पादक ते थेट ग्राहक विक्री ही संकल्पना चांगली आहे, त्यामुळे विक्री व्यवस्थेची साखळी भक्कम होण्यास मदत होईल असे मत जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी व्यक्त केले। कच्ची भवन येथे कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळामार्फत आयोजित आंबा महोत्सव उद्घाटनाप्रसंगी जिल्हा उपनिबंधक सुरवसे बोलत होते। जिल्ह्यातील ग्राहकांना कोकणातील आंबा उपलब्ध होतोय, उत्पादक ते ग्राहक ही विक्रीची साखळी तयार झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना याचा अधिक फायदा होतोय। डॉक्टर सुभाष घुले म्हणाले, आंबा उत्पादक शेतकरी दर्जेदार उत्पादन घेत आहेत। अलीकडच्या काळात शेतकऱ्यांनी मार्केटिंगसाठी विविध पद्धतीचा अवलंब केला आहे, त्यामुळे विक्री करणं सोपं झालंय। हा महोत्सव रविवारपर्यंत सुरू राहणार आहे। दरम्यान जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी आंबा महोत्सवाला भेट दिली आहे। सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यातील 19 शेतकरी आंबा महोत्सवात सहभागी झालेत। 250 ते 500 रुपये प्रति डझन असे दर आहेत। आंबा महोत्सवात वनराज, दूध पेठा, माया, छोटा जहांगीर, गोवा मानकुरा, चेरुका, काळा गणरस, पदेरी यांसह 47 जातीचे आंबे प्रदर्शनात ग्राहकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आलेत। वादळी वारे आणि पावसामुळे महापालिका क्षेत्रातील अनेक झाडे उन्मळून पडताना दिसतात, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे महापालिका क्षेत्रातील झाडांच्या फांद्या तोडाव्यात अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने आयुक्तांकडे केली आहे। त्यांनी याबाबत आयुक्तांना मागण्यांचे निवेदन दिले। लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे म्हणाले, मिरजमध्ये झाडाखाली रिक्षा सापडून नुकसान झाल्याची घटना घडली होती। शिवाय या झाडांच्या फांद्याही विद्युत खांबावर आणि तारांवर झुकल्या गेल्याचं पाहायला मिळते। अशा अवस्थेत जर वाऱ्याच्या जोराने एखादी फांदी तुटून या विद्युत तारांवर पडल्यास एखादी मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। याकडे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाचं दुर्लक्ष होताना दिसत आहे। पावसाळा तोंडावर असतानाही महापालिका क्षेत्रातील धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करता कामा नये, त्यामुळे जीवित अथवा वित्तहानी होऊ शकते। शहरातील चांदणी चौक रोड, पुष्पराज चौक, सिव्हिल हॉस्पिटल रोड, कॉलेज कॉर्नर, विश्रामबाग, गणपती मंदिर आदींसह इतर ठिकाणी ही झाडे धोकादायक बनली, ती ताबडतोब तोडावीत अशी मागणी केली असल्याचं मनोज भिसे यांनी सांगितलं।
तासगाव तालुक्यातील गावागावात राजरोसपणे अवैध धंदे सुरू आहेत। या अवैध धंद्यांचा त्रास तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे। तालुक्यातील अवैध धंदे येत्या 2 दिवसात बंद न केल्यास 28 मे रोजी तासगाव पोलीस ठाण्यासमोर राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने दिलाय। याबाबतचे निवेदन तासगाव पोलिसांना देण्यात आले। सांगली येथील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीला गुंगीचं औषध देऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला। या घटनेचे जिल्हाभरात तीव्र पडसाद उमटत आहेत। तासगाव तालुक्यातही गावागावात काळे धंदे सुरू आहेत। मटका, जुगार यांसह अन्य अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत। पोलिसांचे खिसे गरम करून अवैध धंदे चालक बिनधास्तपणे आपले धंदे सुरू ठेवत आहेत। तासगाव शहरातही अनेक ठिकाणी कॅफे सुरू आहेत। प्रेमी युगुलांना प्रायव्हसी देण्याच्या नावाखाली या कॅफेंमध्ये अनेक अनैतिक प्रकार सुरू आहेत। शिवाय तासगाव शहरातील लॉज म्हणजे प्रेमी युगुलांचा अड्डा बनलाय। शहरातील जवळपास सर्वच लॉजवर अनैतिक व्यवसाय चालतात। एकाही लॉजचे रेकॉर्ड मेंटेन केलेलं नसतं। अनेक जण आपली हाऊस या लॉजमध्ये येऊन पूर्ण करतात। पोलिसांचा या प्रकारावर कसलाही पायबंद नाही। शहरासह तालुक्यात फोफावलेल्या अवैध धंद्यांविरोधात आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आक्रमक झालाय। तालुक्यातील सर्वच अवैध धंद्यांना येत्या 2 दिवसात पायबंद घाला, अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा राष्ट्रवादीच्या वतीने देण्यात आलाय। 28 पासून पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय।